हाय हॅलो सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आज सकाळपासून काहीच शूट केलेलं नाहीये, तर तोच विचार येतो मनामध्ये रोज रोज काय शूट करावं आणि रोजच्या रोज काय तेच ते कामं दाखवावे तुम्हाला. विचार करत करत संध्याकाळ होऊन गेली, पण काहीच शूट केलं नाही मी आज. आणि डायरेक्ट आता संध्याकाळी शूट करायला घेतलेलं आहे. म्हटलं चांगली एक भाजी बनवायची आहे, तर त्याची रेसिपीही शेअर करूया तुमच्यासोबत. त्या हिशोबाने मी संध्याकाळी शूट करायला घेतलेलं आहे. तशी व्हिडिओची बरीचशी कामे करून घेतली दुपारच्या वेळेमध्ये, आणि सकाळची कामे तीच असतात आपली रोजची 30 कामे. म्हटलं काय 30 कामे शेअर करावी, काहीतरी वेगळं असलं तर तुम्हालाही बघायला चांगलं वाटते, नाही तर तुम्ही सुद्धा बोर होतात. तर त्यासाठी आज सकाळपासून काहीच शूट केलं नाहीये. आता एकीकडे चहा ठेवली आहे, चहा घेते, रेसिपीला सुरुवात करते आणि मग बघूया काय काय होते रात्रपर्यंत. तर तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर आधीच मी तुम्हाला सांगून देत आहे, शेवटी न सांगण्यापेक्षा आधीच सांगून देत आहे. तर चला, फ्लावर अशी मोठी मोठी कापून घेतली आहे. एक शिमला मिरची, एक बटाटा आणि थोडे वाटाणे, एवढ्या 4 भाज्या मी घेतल्या. मिक्स व्हेज बनवत आहे, एकदम मस्त. भाज्या थोड्याशा आपल्याला मोठ्या मोठ्याच कापायच्या आहे. शिमला मिरचीचे सुद्धा आपल्याला चौरस तुकडे करायचे आहे, चौकोनी, आणि थोडेसे मोठेच करायचे आहे. अशा प्रकारे हे सगळं आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आणि मस्त नितारून कोरडं करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याला फ्राय करायचं आहे. आणि याला मध्ये पाणी गेलं की उडायला लागेल, म्हणून याला अगदी कोरडं करून घ्यायचं आहे. मस्त 2-3 पाण्याने वॉश करून घ्यायचं. एक कांदा, एक टमाटर आणि 10-12 लसूण पाकळ्या एवढं घेतलं. सगळं आपल्याला मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. कच्चच वाटायचं आहे, भाजून हे वाटलं तरी काही हरकत नाही, पण मी कच्चच वाटणार आहे. याला बारीक करून घेऊया आपण. आणि हे पूर्णपणे निथळून ठेवलेलं आहे. चला, कांदा, टमाटर आणि लसूण मी बारीक वाटून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये मी 4 चमचे तेल घातलेलं आहे. आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे तेल थोडं जास्तच टाकायचं आणि त्याच्यामध्ये सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं तळून घ्यायचं, म्हणजे टेस्ट खूप छान लागते याची तळलं की. थोडा वेळ तळू द्यायचंय, 5-10 मिनिटापर्यंत चांगलं.
तेल थोडंसं जास्त वाटतंय मला, म्हणून मी थोडं काढून घेते तेल. दोन लवंगा, 2 मिरी आणि दालचिनीचा तुकडा. चला, जेवढं तेल होतं त्यामधून मी थोडंसं काढून घेतलं आहे आणि त्यानंतर मग गरम तेलामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली. 2 तमालपत्र घालायचे आहे, 2 लवंगा, 2 मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा हे सगळं घालायचं आहे. त्यानंतर वाटलेला मसाला आपल्याला घालायचा आहे, म्हणजे कांदा टमाटरची जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला सगळे बेसिक मसाले यामध्ये घालायचे आहे, जसं की लाल तिखट घालायचं, जसं तुम्हाला स्वादानुसार हवं असेल त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं. तर मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. 1 चमचा धने जिरे पूड घालायची आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिरची घातली होती रंग छान येण्यासाठी. तर एवढे सगळे मसाले आपल्याला घालायचे आहे. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पहा, एक सिक्रेट मसालासुद्धा यामध्ये घालायचा आहे. तर 1 चमचा आपल्याला यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आहे. खूपच छान टेस्ट येते किचन किंग मसाला घातल्याने, म्हणजे किचन किंग मसाला तुम्हाला अचूक घालायचा आहे. आणि हे सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसाला चांगल्या प्रकारे भाजू द्यायचा आहे. पहा, मसाला आपला जेवढा चांगला भाजला जातो ना तेवढ्या भाजीला टेस्ट छान येते. म्हणून मसाला अगदी निवांतपणे 5 मिनिटापर्यंत भाजू द्यायचा आहे. आणि थोडासा भाजल्यानंतर पुन्हा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा 5 मिनिटापर्यंत त्याला मस्त भाजू द्यायचं आहे. जेवढा मसाला चांगला भाजला जाईल तेवढी भाजीला टेस्ट छान येते बरं का. त्यानंतर सगळे जे फ्राय केलेले आपल्या भाज्या होत्या त्या सगळ्या यामध्ये घालायच्या आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 70% आपली भाजी आपण तळून घेतली आहे म्हणून शिजलेलीच आहे. फक्त 10% 20% शिजवायची आहे. म्हणून जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी घालायचं आहे. तर मी जास्त पातळ करणार नाहीये, थोडासा असा आंशी रस्सा करणार आहे, त्यामुळे मी पाणी शिजेल तेवढंच घालणार आहे. तुम्हाला अजूनही पातळ हवी असेल तर थोडं पाणी जास्त घाला, मी थोडंच पाणी घालेल कारण की भाजी आपली 70% शिजलेली आहे. थोडीशीच त्याला शिजवायची आहे. तळले तेव्हाच आपले वाटाणे आणि शिमला मिरची तर तेव्हाच शिजून गेली. फक्त फ्लावर आणि बटाटा थोडंसं पाणी लागणार आहे. अगदी 5-10 मिनिटाला झाकून ठेवायचे, जोपर्यंत बटाटे आणि फ्लावर शिजत नाही तोपर्यंत. वाटाणे तर शिजलेच आहेत, 5-10 मिनिटातच शिजून जाईल. भाजीमध्ये मी अगदी अंगाशी रसा होईल एवढंच पाणी घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आणि मग 5 मिनिटापर्यंत त्याला झाकून ठेवायचे आहे. अगदी लवकर शिजली जाते भाजी कारण की आपण तळलेले होतं त्याला आधीच, म्हणून मग शिजायला जास्त उशीर लागत नाही. तर आता एकीकडे भाजी होत आहे, तेवढ्यामध्ये म्हटलं चला पोळ्यासुद्धा एकीकडे करून घेऊया, म्हणजे आपला स्वयंपाक ही पटकन होईल. किचन म्हणजे प्रत्येक स्त्रीचं लढण्याचं एक छोटंसं मैदानच असते नाही का. रोज रोज नवीन मेनू, नवीन आव्हानं आणि नवीन समाधान. घरच्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, हाच तर आपल्या कष्टांचा खरा मोबदला असतो नाही का. स्वयंपाक हे फक्त एक काम नाही, ती एक प्रेमाची भाषा आहे आणि आपण जितकं प्रेमाने जेवण बनवलं तितकंच ते रुचकरही बनतं, मला तरी असं वाटते. ॲक्च्युली
ॲक्च्युली भाजी ना बनून गेली आहे, पण मी पोळ्या करत होती म्हणून मग मोबाईल काही चालू केला नाही. पण शेवटी जेव्हा भाजी बनून जाते ना तेव्हा कसुरी मेथी नक्कीच टाका. मी टाकली पण मग मोबाईल बंद होता म्हणून काही शूट केलं नाही. आणि भाजी अगदी तयार आहे. खूप छान टेस्ट येते ह्या भाजीची, एक वेळा नक्कीच करून बघा. आणि मी तुम्हाला बॅक कॅमेराने सुद्धा भाजी दाखवून देते. बघू शकता मस्त अगदी तर्रीदार भाजी झालेली आहे. जास्ती ग्रेव्ही नाही ठेवली मी. तुम्हाला अजून ग्रेव्ही हवी असेल तर अजूनही थोडा रस्सा ठेवला तरी चालेल. मी कमीच रस्सा ठेवलेला आहे. मस्त वाटतंय ना. शेवटी मी याचे बटाटे वडेच बनवून टाकले, कारण की घरामध्ये चीज नव्हतं. मला चीज रोल बनवायचे होते, पण आता कुठं वाट बघायची चीजची, म्हणून शेवटी बटाटे वडेच बनवून टाकले मी. चला, शेवटी कालचं जे बटाट्याचं सारण उरलं होतं त्याचं शेवटी मी बटाटे वडेच बनवून टाकले, कारण की मला याचे बनवायचे होते चीज रोल, पण घरामध्ये चीजच नव्हतं. आणि मग मिस्टर म्हणाले आता एवढा उशीर झाला, आता कोण जाईल घ्यायला, आता जाऊ दे तसंच बटाटे वडे बनवून टाक, दुसरी वेळा मी चीज घेऊन येईन तेव्हा बनवतो चीज रोल. तर असं काहीसं झालं, मग ते चीज रोल कॅन्सल झाले. थोडे आधीपासून बनवून ठेवले तर मग इझी जाते, करायच्या वेळेस लवकर होतात. असंच असते आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये, एक वस्तू असते तर एक वस्तू नसते. चला जाऊ द्या, आजचा हा छोटासा व्लॉग मी इथंच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.